dream right that I will go to Germany and make that dream to come true. How are you feeling today as you are here finally at the airport, right? So how are you feeling today? I have never dreamt of this moment, but the dream is coming true. I have joined Border Plus in January 2025, and I have done the A1 course online. And afterwards, I have done it offline. There were many challenges, very difficulties, but Ratni ma'am, Praniti ma'am, Rucha ma'am, and all the faculties and staff have supported me. My family members are very much proud of me, and like I'm going to fly the first time for the first time, so I'm little bit nervous also, excited also. I don't know. That is the mixture of emotions. So we are once again back at the T2 International Airport in Mumbai, and what I can see right now in front of me is probably the most emotional scene I have ever witnessed in my entire life. And this is because one of our students is finally flying to Germany, and she is going to fly for the first time ever in her life. प्रणालीचे आई बाबा आहेत आणि त्यांच्यासोबत हे कॉन्व्हर्सेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण दे हॅव लिटरली सीन हर ग्रो फ्रॉम द चाइल्ड टू राईट नाव एट द एअरपोर्ट वेअर ती आता फायनली जर्मनीला जाते. सो काका आणि काकू, मला तुमच्याकडून हे ऐकायचंय की कसं वाटतंय तुम्हाला आज तुमची मुलगी फायनली जर्मनी सारख्या देशामध्ये जाते. मला प्राऊड वाटतंय की ती फायनली जर्मनीला जाते आहे आणि तिने त्यासाठी भरपूर तिने मेहनत केली आहे. अभ्यास रात्र जाऊन अभ्यास केला जर्मनचा, आणि तिचं एक स्वप्न होतं आणि तिची अशी जिद्द आहे की ते तिला जे हवं आहे ते ती करते. म्हणजे लहानपणापासून आम्ही ऑब्झर्व केलंय की तिला जे हवं ते ती करते आणि तिला जायचंच होतं. आम्ही पण ऍक्च्युली एकच आहे, त्यामुळे आम्हाला हे तिला जायचं होतं आम्ही. बरोबर. काका, तुम्हाला काय वाटतं? मला पण प्राऊड फील होतं, कारण लहानपणापासून तिला पाहिलं समोर आहे सगळ्या गोष्टी पण तिच्या हिशोबाने केल्या आणि जिद्दीवर केल्या. स्वतःची मेहनत घेतली, सगळ्या गोष्टी अचीव करण्यात तिला सक्सेसफुल व्हावा. मध्ये 2-3 एक्झाममध्ये ती हे झाली होती, तेव्हा ती खूप हे डिस्करेज झाली होती. मग परत तिने पहिल्यापासून सुरुवात करून चांगल्या एकटी स्वतःच्या मेहनतीवर सगळ्या गोष्टी केल्या. आम्हाला खूप आवडतं. त्यात तुमच्या इन्स्टिट्यूटचा नेहमी पुण्यावर खूप सपोर्ट मिळाला. मॅडम्स होत्या पुण्याच्या, त्या नेहमी तिला सपोर्ट करायच्या आणि तिला समजून करायच्या. खूप सपोर्टिव्ह झालं तुमच्या बॉर्डर प्लेसने. त्यामुळे खूप आभारी आहे बॉर्डर प्लेसचे पण आम्ही, की तिला एवढं एन्करेजमेंट, तिची जी म्हणजे तिचे जे ड्रीम्स होते ते पूर्ण करण्यात तुम्ही मदत केली. हीच गोष्ट मुलांना आपल्या पेरेंट्सकडून ऐकायची खूप इच्छा असते. म्हणजे जी कोण मुलं असतात ती ह्याच्यासाठीच तर धडपडत असतात की आपण कसं तरी आपल्या आईबाबांना प्राऊड फील करू. आणि इट्स गुड टू नो की फायनली प्रणाली ते करून दाखवते. फायनली आता ती जर्मनीला जाते, आपलं करिअर सेट करायला प्रिपेअर करते. तिने जसं म्हटलं की तुम्हाला पण ती जर्मनीला घेऊन जाईल, तर तिचे पण ड्रीम्स खूप आहेत, तिचे पण एक्सपिरेशन्स खूप आहेत. एक गोष्ट जर तुम्हाला सांगायची आहे प्रणालीला जेव्हा ती जाईल तिथे, तर काय ती एक गोष्ट असेल? म्हणजे ॲज पेरेंट्स तुम्हाला तिला काय सांगायचं असेल? असंच खूप यश मिळव आणि अजून ह्याच्यापेक्षाही चांगलं आणि आमच्यापेक्षा 2 पावलं ती पुढे आहे. आम्हाला खूप प्राऊड होतं. असंच पुढे होत आहे, सक्सेस मिळत जाईल आयुष्यात. If you would advise something to your junior, or let's say a future aspiring nurse who wants to work in Germany, wants to join Border Plus, what is that one thing that you would say or advise to that nurse or that student to take care of, or rather the things to do versus the things to not do? So from your opinion. When I had joined, so I had done my makeup duties and internships together, and also the germ. So now the people get stressful, like the language and also the practice. So I would advise that don't give up. Try as much as possible and go ahead. Dream right that I will go to Germany and make that dream to come. So manifestation is extremely important, guys, as she said, and what she said was rightly true as well. So that's a great advice from her. So yeah, any last thing that you would want to tell your parents before you fly? I would tell that take care of
themselves and my family members, and soon I will take you to Germany also. Yes, that's my dream. My father's, my mother's dream is to go outside, go abroad and work there. So I will also take them. Yes, one week.